लेसन नंबर 2 मराठी क्लास 6 स्वामीनिष्ठ चेतक। इतिहासात प्रसिद्ध असलेल्या हल्दीघाटी युद्धाचे वर्णन या पाठात आले आहे। महाराणा प्रताप यांच्या चेतक या घोड्याच्या स्वामीनिष्ठतेची व पराक्रमाची गाथा या कथेत सांगितली आहे। सध्याच्या राजस्थानमध्ये मेवाड हे ठिकाण आहे। या मेवाडवर राज्य करणाऱ्या राजपूत घराण्यातील 13वे राजपूत राजे म्हणजेच महाराणा प्रताप होय। महाराणा प्रताप यांच्या पराक्रमांचे अनेक किस्से इतिहासात प्रसिद्ध आहेत, परंतु यासोबतच महाराणा प्रताप यांचा लाडका चेतकसुद्धा इतिहासात प्रसिद्ध आहे बरं का। हा चेतक म्हणजे महाराणा प्रताप यांचा आवडता घोडा होता। महाराणा प्रताप तर पराक्रमी आहेतच, पण एका लढाईत या चेतक घोड्याने देखील असा पराक्रम दाखवला की इतिहासाला याची नोंद घ्यावी लागली। हा चेतकचा पराक्रम हल्दीघाटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या युद्धात घडून आला होता। हिस्ट्री में जो प्रसिद्ध हल्दीघाटी का युद्ध हुआ था, उस युद्ध का वर्णन इस पाठ में किया गया है। महाराणा प्रताप का एक घोड़ा था चेतक नाम का, जिसके पराक्रम की गाथा इस कथा में बताई गई है। उसकी स्वामीनिष्ठता यानी उसकी लॉयल्टी उसके ओनर के प्रति, उसके राजा के प्रति इसमें दिखाई गई है। तो अभी के जो राजस्थान में मेवाड़ है, उस प्लेस पे राज्य करने वाले राजा, जिसमें उनके कुल में 13वें थे राजपूत राजे थे, जिनका नाम महाराणा प्रताप था। महाराणा प्रताप तो बहुत पराक्रमी थे ही, और उनके बहुत सारे किस्से भी प्रसिद्ध हैं, फेमस है। तो उनका जो घोड़ा है वो बहुत ही उनका प्रिय घोड़ा था, और वो सिर्फ प्रिय ही नहीं था, वो उसने लड़ाई में यानी युद्ध में उनका बहुत साथ भी दिया था। तो हल्दीघाटी का जो युद्ध हुआ था, जो प्रसिद्ध युद्ध था, उसके बारे में और उसमें जो उसने चेतक घोड़े ने पराक्रम जो किया है, उसके बारे में ये कथा है। सुमारे 1821 जून 1576 रोजी महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात युद्ध झाले, आणि हे युद्ध हल्दीघाटीचे युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे। या युद्धात अकबराचे सैन्य अफाट होते, पण या उलट महाराणा प्रताप यांचे सैन्य तुलनेने कमी होते। महाराणा प्रताप यांच्याकडे चेतक घोड्यासारखे प्रभावी हत्यार होते। महाराणा स्वतः चेतकवर स्वार झाले आणि चेतकला हत्तीच्या तोंडाचा मुखवटा घालण्यात आला, कारण त्यामुळे अकबराच्या सैन्यातील हत्तींना चकवणे सोपे जाणार होते। एकटा चेतक इतका शक्तिशाली होता की त्याने घेतलेली एक झेप देखील हत्तीवर बसलेल्या सरदारापर्यंत पोहोचत होती व महाराणा सहज त्यांस मारू शकत होते। याशिवाय चेतक अतिशय चपळ व धूर्त होता, त्यामुळे एका तुकडीवर हल्ला करून तो महाराणा प्रताप यांना घेऊन वाऱ्याच्या वेगाने दुसऱ्या तुकडीत धुमाकूळ घालण्यास सज्ज असे। या घोड्याचा पाठलाग करणे देखील शत्रूंच्या घोड्यांना अवघड होत जात होते। हीच युद्धाची चकमक चालू असताना मुघलांचा एक सरदार हत्तीवर होता, आणि त्याच्यावर वार करण्यासाठी चेतकने एक मोठी झेप घेतली आणि वेळ साधून महाराणा प्रताप यांनी देखील लगेच सरदारावर हल्ला केला। परंतु या चकमकीत तलवारीचा वार लागून चेतकचा एक पाय जखमी झाला आणि चेतक थोडा कमजोर झाला, परंतु त्याची स्वामी भक्ती इतकी की 3 पायांवर त्याने महाराणा प्रताप यांना आपल्या पाठीवर बसवून वाऱ्याच्या वेगाने आगेकूच केली। 18 से 21 जून 1576 तक महाराणा प्रताप और अकबर के बीच में युद्ध हुआ था, और ये युद्ध हल्दीघाटी का युद्ध जानते हैं सभी लोग, प्रसिद्ध है इस नाम से। तो अकबर के पास बहुत सारा सैन्य था यानी बहुत सारे सोल्जर्स थे, और महाराणा प्रताप के पास उनसे कंपैरिजन में कम थे, मगर उनके पास चेतक नाम का जो घोड़ा था वो उनका बहुत ही असरदार शस्त्र माना जा सकता था। तो महाराणा प्रताप खुद चेतक पे बैठ के उसको हाथी का मास्क लगा के लड़े, क्योंकि जब अकबर के सैन्य में जो हाथी था तो उनको चकमा देने के लिए ये काम आता था। तो अकेला चेतक इतना शक्तिशाली था और बहुत ऊंची ऊंची वो छलांगे ले सकता था, जिसकी वजह से वो एक टुकड़ी से दूसरी टुकड़ी को जा सकता था और उनको आसानी से मात दे सकता था। और इतना चपल यानी बहुत ही फुर्तीला था, और धूर्त यानी बहुत ही होशियार भी था। और एक टुकड़ी से दूसरी टुकड़ी के पास वो एकदम हवा की गति से जा सकता था। ऐसे करते करते एक सरदार जो हाथी पे बैठा हुआ था, जो अकबर की साइड पे था, मुग़ल साइड पे था, उनके साथ ये हो रहा था महाराणा प्रताप का आमना सामना। तब वो मुग़ल का जो तलवार का वार है वो ये अपने चेतक के पैर पे लगा और वो जख्मी हो गया, और फिर भी उसने 3 पैरों पे अपने स्वामी को यानी महाराणा प्रताप को लड़ाई के लिए मदद की, और वैसे ही उसने लड़ाई लड़ी।
जखमी हालत में। भर युद्धात महाराणा प्रताप यांचे प्राण वाचवण्यासाठी चेतक जीव मुठीत घेऊन धावत सुटला आणि त्याच्या पाठोपाठ अकबराचे सैन्य देखील पाठलाग करू लागले. पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने अनेक ठिकाणी पाण्याचे साम्राज्य होते. असाच एक नाला तुडुंब भरून वाहत होता आणि कसलीही पर्वा न करता चेतक सरळ त्या नाल्याच्या पाण्यात शिरला. त्या पाण्यातून त्याने महाराणा प्रताप यांना पलीकडे पोहोचवले, परंतु चारही पाय धडधाकट असून अकबराच्या सैन्यातील घोडे तो नाला पार करू शकले नाहीत. हा सगळा प्रसंग झाल्यानंतर मात्र चेतकने आपले प्राण सोडले. स्वामीसाठी एका निष्ठावान सेवकाने काय करायला हवे याचा आदर्श एका घोड्याने रचला आणि इतिहासात स्वतःचे नाव अजरामर केले. तो युद्ध चल रहा था, तो युद्ध के बीच में प्राण बचाने के लिए उसने अपने प्राण अपने हथेली पे लेके वो भागते हुए निकला और उसके पीछे अकबर की सेना भी निकली. तो बारिश का समय था, तो बहुत जगह पे पानी भरा हुआ था. तो ऐसे ही बहुत बड़े से नाले में बहुत पानी भरा हुआ था जिसको कोई पार नहीं कर पा रहा था. तो ऐसे पानी में वो कूद गया और अपने स्वामी के यानी महाराणा प्रताप के प्राण बचाए, उनको दूसरी साइड पे पहुंचा दिया. मगर बहुत अच्छे तरीके से बिना जख्मी हुए घोड़े भी अकबर के उस नाले को पार नहीं कर पाए. तो ऐसे ही अपने स्वामी के प्रति, अपने मालिक के प्रति जो निष्ठा, जो लॉयल्टी एक सेवक की होनी चाहिए, वो एक आदर्श इस घोड़े ने दिखाया और इतिहास में अपना नाम उसने दर्ज कराया. किस्से, घटना, प्रसंग, कथा, स्टोरीज. अफाट, भव्य, ह्यूज, हत्यार, शस्त्र, वेपन, मुखवटा, चेहऱ्यावर घालण्यात येणारा खोटा चेहरा, द मास्क, चपळ, वेगवान, जलद, स्विफ्ट. चकमक, दोन गटातील युद्ध, एन्काउंटर, कमजोर, कमकुवत, वीक, कपटी, लबाड, कनिंग. निष्ठा, विश्वासूपणा, लॉयल्टी, अजरामर, ज्याला मरण नाही असा, इमोर्टल. विरुद्धार्थी शब्द, चपळ, संथ, धूर्त, भोळा, कमजोर, शक्तिवान, निष्ठा, अनिष्ठा, वाक्प्रचार. चकवणे, बगल देणे, सज्ज असणे, तयार असणे, आगे कुछ करणे, पुढे मार्गक्रमण करणे, साम्राज्य असणे, हुकूमत असणे. वचन बदला, राज्य, राज्ये, किस्सा, किस्से, किस्सा, लढाई, लढाया, नोंद, नोंदी, पाय, पाय, नाला, नाले. लिंग बदला, लाडका, लाडकी, घोडा, घोडी, हत्ती, हत्तीण, सरदार, सरदारीण, सेवक, सेविका, महाराजा, महाराणी. खालील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. सध्याच्या राजस्थानमध्ये मेवाड हे ठिकाण आहे. चेतक म्हणजे महाराणा प्रताप यांचा आवडता घोडा. या युद्धात अकबराचे सैन्य अफाट होते. अकबराच्या सैन्यातील हत्तींना चकविणे सोपे जाणार होते. अनेक ठिकाणी पाण्याचे साम्राज्य होते. चूक के बरोबर, चेतक महाराणा प्रताप यांचा हत्ती होता. चूक, चेतक महाराणा प्रताप यांचा घोडा होता. महाराणा प्रताप व अकबर यांच्यातील हल्दी घाटीचे युद्ध प्रसिद्ध आहे. बरोबर. चेतक अतिशय चपळ व धूर्त होता. बरोबर. पाण्याने भरलेला नाला पाहून चेतक थांबला. चूक. अकबराच्या सैन्यातील घोडे तो नाला पार करू शकले नाही. बरोबर. योग्य घटनाक्रम लावायचा. तर सगळ्यात पहिले 4 येईल, मग 3 येईल, मग 2 येईल, मग 5 येईल आणि मग 1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे. राजपूत घराण्यातील 13वे राजपूत कोण? राजपूत घराण्यातले 13वे राजपूत महाराणा प्रताप आहेत किंवा होते. हल्दीघाटीचे युद्ध कधी झाले? हल्दीघाटीचे युद्ध 18 ते 21 जून 1576 या काळात झाले. महाराणा प्रताप यांच्याकडे कोणते प्रभावी हत्यार होते? महाराणा प्रताप यांच्याकडे चेतक हा घोडा त्यांचा प्रभावी हत्यार होता. चेतकला हत्तीचा मुखवटा का घालण्यात आला? अकबराच्या सैन्यातील हत्तींना चकविण्यासाठी चेतकला हत्तीच्या तोंडाचा मुखवटा घालण्यात आला. चेतक जीव मुठीत घेऊन धावत का सुटला? महाराणा प्रताप यांचा जीव वाचवण्यासाठी चेतक जीव मुठीत घेऊन धावत सुटला. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या. इतिहासाला चेतकची नोंद का घ्यावी लागली? हल्दीघाटीच्या युद्धात महाराणा प्रताप यांच्या घोड्याने अतुलनीय पराक्रम दाखवत महाराणा प्रतापचे प्राण वाचवले, म्हणून चेतकच्या पराक्रमाची नोंद इतिहासाला घ्यावी लागली. चेतक शक्तिशाली होता हे कशावरून दिसते? चेतक इतका शक्तिशाली होता की त्याने घेतलेली झेप देखील हत्तीवर बसलेल्या सरदारापर्यंत पोहोचत होती व महाराणा प्रताप शत्रूवर सहज हल्ला करू शकत होते. चेतक कशा प्रकारे जखमी झाला? युद्धाची चकमक सुरू असताना हत्तीवरील सरदारावर वार करण्यासाठी चेतकने मोठी झेप घेतली. यात तलवारीचा वार लागून चेतकचा पाय जखमी झाला. चेतकने पाण्याने भरलेला नाला कसा पार केला? पावसाळ्याच्या दिवसात सर्वत्र पाण्याचे साम्राज्य होते. एक नाला तुडुंब भरून वाहत असतानाही पर्वा न करता चेतक सरळ त्या नाल्याच्या पाण्यात शिरला.
व त्याने महाराणा प्रतापला घेऊन नाला पार केला. वान हा प्रत्यय लावायचा आहे. निष्ठा या शब्दाला जसं वान लावलं तर निष्ठावान झाला शब्द, तसे शब्दाला वान हा प्रत्यय लावायचा आणि नवीन शब्द तयार करायचे. धनवान, रूपवान, नशीबवान, गुणवान, बलवान, धैर्यवान.